नमस्कार, आमचं स्वप्नमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत। इथे मी आता मोडाचे मूग घेतलेले आहेत आणि त्याचा मी आता खिचडी भात बनवते। जनरली आपण मुगाच्या डाळीचा खिचडी भात बनवतो, तर असं मोड आलेल्या मुगाची पण खूप छान असं खिचडी भात होतो। तर हा कसा झटपट मला आता भात करायचा आहे, कारण मला इथे आज 20 मे आहे आणि आज वोटिंग आहे। तर मला सुद्धा वोटिंग करायला जायचं आहे आणि मी राहते माहीमला आणि मला दादरला वोटिंग करायला जायचं आहे। तर माझं तिकडे असल्यामुळे वोटिंग मला तिथे जायचं आहे। आणि आता बघा 11 वाजलेत, म्हटलं झटपट असा भात करायचा, कारण आज मुलं पण घरी आहेत आणि सगळं करत बसले तर खूप वेळ होईल आणि ऊन पण इतका आहे। बघा आता मी कुकरमध्ये तेल टाकून घेतले, त्याच्यामध्ये जिरं टाकून घेतले, कांदा टाकला आणि आलं लसूण मिरचीची पेस्ट करून घेतलेली ती थोडीशी टाकून घेतली आहे। आणि आता इथे थोडंसं हिंग टाकून घेते, हळद आणि आपला घरचा मालवणी मसाला, थोडेसे जिरं पावडर टाकली आहे, धना पावडर टाकली आहे आणि हा मालवणी मसाला आहे आपला घरचाच आहे। टोमॅटो चिरून टाकला बारीक, थोडंसं परतून घेतलं आणि तांदूळ टाकून घेतले त्याच्यामध्ये। आणि हा बटाटा थोडा होता शिल्लक अर्धा फ्रीजमध्ये, तोही त्याच्यामध्ये बारीक चिरून टाकला। आणि आपण म्हणजे खिचडी भात कसा आपण मुगाच्या डाळीचा कसा खूप सुंदर लागतो, त्याच्यापेक्षाही सुंदर हा भात लागतो। तुम्ही नक्की करून बघा। आणि याची सालं काढून घ्यायची आणि मग त्याचा करायचा भात। तर आता मी हे मोड आलेले मूग सुद्धा त्याच्यामध्ये टाकून घेते। आणि खूप ऊन आहे आता बाहेर बघा तुम्ही मंडळी, तर तुम्ही पण तुमचं काय महत्त्वाचं काम असेल तरच तुम्ही बाहेर पडा आणि खूप पाणी प्या, कारण इतका उकाडा आहे ना, म्हणून म्हटलं पटकन होईल, म्हणजे मी पण लवकर जाऊन उन्हाच्या आधी, ऊन तर आहेच आता 12 वाजत आले, पटकन जाऊन येईल। म्हटलं खिचडी भात असा केला की कसं पटापट होईल आणि पटकन जेवून पण जाता येईल। आता इथे माझं झालेलं आहे, मीठ टाकून घेतलेलं आहे, पाणी टाकते आणि पटकन त्याच्यावरती जरा थोडीशी कोथिंबीर टाकते आणि कुकरला बारीक गॅसवर एक शिट्टी करून घेते, तोपर्यंत मी तयारी करून घेते माझी। तर आता इथे बघा झालेलं आहे, कुकर पण थंड झालेलं आहे। आता मी माझी तयारी पण झालेली आहे करून, आता मी जेवते आणि वोटिंग करायला जाते। तर या सगळ्यांनी जेवायला, आणि तुम्हीही वोटिंग केलंच असेल आणि केलंच पाहिजे, हा आपला हक्क आहे। अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ बघून जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा। तर आता इथे माझं वोटिंग करून झालेलं आहे। भेटूया तर पुढच्या व्हिडिओमध्ये। थँक्यू।